झालं असेल हो तिला? नाही म्हणजे कितीही त्रासलेली असली, दुःखात असली ना, तरी सगळं बोलते ती माझ्याशी. हो, सुख दुःखातलं सगळं बोलतो. या चाळीतल्या 1.5 खोल्यांमध्ये राहून सुद्धा आम्ही मजेत असतो. असं काहीतरी भलतच वागली असेल ही. मनीषा, एक मिनिट, तुम्ही उगाच पॅनिक होऊ नका आणि आम्हालाही करू नका हो. मला अजूनही वाटतंय की ती इथेच कुठेतरी गेली असेल. आय मीन मैत्रीण भेटली असेल, कोणीतरी ओळखीचं भेटलं असू शकतं ना. हा, हो, इतक्या वर्षात भाऊजींना सोडा, मला न सांगता कुठं गेली नाहीये ती. अहो पण आज जाऊ शकते ना. सी म्हणजे देर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम ना. आज गेली असेल. माझा हात धरल्याशिवाय कधी रस्ताही क्रॉस करत नाही ती. कुणाला पत्ताही विचारत नाही ती मी बरोबर असल्याशिवाय. दिवसाची सुद्धा कधी एकटी नाही बाहेर जात न सांगता. आता या वेळेला कुठे जाईल लक्ष्मी? अहो पण गेली आहे ना आता. हा, बर ती का गेलीये हे आमच्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती असेल. रादर माहिती पाहिजे. मनीषा, काय मनीषा अगं शांत हो ना. आधीच सगळेजण टेन्शन मध्ये आहेत, तर तू आता रडतीयस काय? हो, ती सगळं बोलते हो माझ्याशी. मला वाईट याचं वाटतंय ना की तिला तिच्या मनातलं माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं. मैत्रीण म्हणून माझा काही उपयोग नाही झाला तिला. बंदच लागतोय यार. शांत हो. काय झाला? नाही, थोडं टेन्शन आलंय. मी काय बोलतो भाऊजी, आपण जायचं काय पोलिसाकडे? लय टाइम झाला. आपण पोलिसांना सांगणार काय? ते बघतील ना भाऊजी. हो, मला काय वाटतंय, पण असे अचानक पोलीस जर चाळीत आले तर सगळा गोंधळ उडून जाईल हो. नाही नाही, त्याचा काय आता विचार करायचा नाही. हा, आपली ताई घरी आली पाहिजे का नाही? हा, मग कोण काय बोलेल ते बोलेल. हा, उगाच. भाऊजी काय करूया मग? जाऊया. लक्ष्मी, लक्ष्मी काय केलंस तू? हे कुठे आहेस तू?